झी 24 तास, एक पाऊल पुढे। मतांसाठी पुढचं पाऊल या विषयावर आपण चर्चा करतोय। आज दिवसभरात एकूणच या फूड सिक्युरिटी बिलवर, अन्न सुरक्षा कायद्यावर विविध पक्षांच्या नेत्यांनी काय आक्षेप नोंदवले ते आपण पाहूया। प्राधान्य आणि सामान्य गटाचे निकष स्पष्ट नाहीत। 3.5 लाख कोटी खर्च कितपत व्यवहार्य? भविष्यात शेतमजुरांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता। बाजारात धान्याची कमतरता आणि भाववाढ। या विषयावर वृंदा करात, हरीश रावत, आनंद कुमार हे नेमकं काय म्हणाले ते पाहूया। और पार्लियामेंट में उसमें बहस भी होगी। हमारे विपक्ष के मित्रों की यदि कुछ उसमें सुझाव होंगे तो वो सुझाव वो संसद में फिर दे सकते हैं। वैसे स्टैंडिंग कमेटी के सामने ये सब बातें आई थी और सर्वदलीय बैठक भी जो इस पर हुई थी उसमें भी जो सुझाव दिए गए थे उन सबको इनकॉर्पोरेट किया गया था। इस समय हमारे सामने कठिनाई ये थी कि हम और इंतजार नहीं कर सकते थे, नहीं तो ये इम्प्लीमेंट कब होता। और कोई भी सरकार जिसके समय में कोई बिल पास हो रहा है तो उसी की जिम्मेदारी है कि उसको धरती पर उतारे, और धरती पर उतारने के लिए हमको 3-4 महीने का वक्त चाहिए था। तो नवंबर तक, ताकि ये व्यवहारिक रूप से अमल में आ सके एक्ट, ये जरूरी था कि इस समय हम ऑर्डिनेंस का सहारा लेते। और ऑर्डिनेंस को जैसा हमारे विपक्ष के मित्र कह रहे हैं वो भी संविधान के अंदर कानून बनाने की एक विधा है, एक रूट है। सुप्रीम कोर्ट ने ये आदेश दिया था वो पूरा देश भर में जो अतिरिक्त गेहूं है उसको वितरित करना चाहिए, लेकिन केंद्र सरकार ने उसके बारे में कोई कार्रवाई नहीं की। उसको शराब के ठेकेदारों को बेचा और 3 साल के बाद जब चुनाव सामने है, अब खाद्यान्न सुरक्षा का इन लोगों को याद आ गया। यानी जल्दी से जल्दी न्यूक्लियर डील कर दिया, लेकिन फूड बिल का याद इनको आखिरी साल में आया है। और इसलिए ये पूरा प्रक्रिया, ऑर्डिनेंस लाने का इस प्रक्रिया, इसके पीछे कोई हिडन एजेंडा है, ऐसे भारतीय जनता पार्टी को लगती है। Oh yeah, this government did not think it was a priority to bring a food security legislation at a time when India has the highest number of malnourished people in the world. And now, on the eve of a parliament session, to push through an ordinance of a bill which has serious flaws is contempt of parliament, and it is also an injustice to people. डॉक्टर रत्नाकर महाजन आपण पाहिलं, वृंदा करात यांनी आक्षेप काय नोंदवला आणि तो म्हणजे फक्त 1 महिन्यावर संसदेचं अधिवेशन आलेलं असताना सुद्धा अशा प्रकारचा अध्यादेश काढून, अशा प्रकारचं इतकं प्रचंड मोठं अशा प्रकारचं अन्न सुरक्षा विधेयक आणायची घाई करण्याचं नेमकं काय होतं, काय कारण होतं? आणि एक प्रकारे घटनेची पायमल्ली नाही करण्यात आली, याच्यात संसदेचा अवमान नाही करण्यात आला? बिलकुल नाही। घटनेमध्ये संसदेनं कायदा करण्याच्या ज्या प्रक्रिया सांगितलेल्या आहेत त्या प्रक्रियेतलाच एक भाग वट हुकूम हा आहे। त्यामुळे वट हुकूम काढणं ही कृती घटनेनं मान्य केलेली आहे आणि घटनेनं सांगितलेली कृती आहे। 2011 सालापासून या विधेयकाची चर्चा चालू आहे। संसदेमध्ये चर्चा झाली, या विषयावर सर्वपक्षीय बैठक झाली, 2-3 बैठका या विषयावर सर्व पक्षांच्या मिळून झाल्या। त्यानंतर हे विधेयक संसदेच्या संबंधित विभागाच्या स्थायी समितीसमोर गेलं। स्थायी समितीमध्ये सर्व पक्षांचे त्यांच्या संख्येच्या प्रमाणामध्ये प्रतिनिधी असतात, त्यामुळे तिथेही चर्चा झाली। ती चर्चा झाल्यानंतर 2 वेळा कॅबिनेटमध्ये चर्चा झाली आणि या सर्व 2 वर्षांच्या चर्चेनंतर हे विधेयक आज एका अध्यादेशाच्या रूपानं राष्ट्रपतींकडे गेलेलं आहे। राष्ट्रपतींची अजून त्याच्यावर सही झालेली नाही, ती 2-3 दिवसात होईल अशी अपेक्षा आहे। त्यामुळे या विधेयकासंबंधी चर्चा झाली नाही या म्हणण्यात बिलकुल तथ्य नाही। खरं असं आहे की ही येऊ नये अशीच इच्छा आहे, त्यामुळे याला विरोध करायचा
तर कुठं घटनेचीच पायमल्ली झाली, कुठं आम्हालाच विश्वासात घेतलं नाही, कुठं अमुकच झालं नाही, अशा प्रकारच्या फ्लिमझी सबबी सांगितल्या जात आहेत. यावरून विरोधकांच्या मनात सुद्धा फार काही लोकशाहीचं प्रेम किंवा संसदीय प्रणालीच्या विषयीचा आदर आहे असं मानण्याची काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. श्रीकांत जाजू, तुम्ही काय म्हणाल? तुमच्या पक्षाकडे लोकशाहीची मूल्य जपण्याची कोणतीही इच्छा नाही असा थेट आरोप आता आपल्यावर केलेला आहे काँग्रेसने. महाजनांना हे माहीत नाही की ज्या वेळा आम्ही संसद बंद पाडली, जेव्हा आम्ही पार्लमेंटरी जॉईंट पार्लमेंटरी कमिटीचा आग्रह केला तेव्हा संसदेत मान्य नाही केलं आणि संसद बरखास्त झाल्यानंतर संसदेचं अधिवेशन संपल्यावर काँग्रेसनी जॉईंट पार्लमेंटरी कमिटीचं गठन केलं. आता ज्याच्यासाठी आम्ही संसद बंद पाडली ते तुम्ही केलं, पण नंतर केलं. या संविधानिक संस्थांचा अपमान काँग्रेस करतच आहे. CAG वर ताशेरे जोडण्याचं काम काँग्रेस करत आहे. जी कॉम्प्युटर ऑडिटर जनरल ही कल्पना नेहरूंनी अस्तित्वात आणलेली, सरकारचं ऑडिट करण्यासाठी आणलेली कल्पना, पण काँग्रेस सर्रास मनमोहन सिंगांनी त्यांच्यावर ताशेरे जोडलेत. काँग्रेसवाल्यांच्या त्यांना असं वाटतं की आमचं ऑडिट कोणी करू नये, आमच्यावर कोणी चर्चा करू नये. अध्यादेश आणण्यासाठी कायद्याची जी प्रोव्हिजन आहे ती कशासाठी आहे? 11th आवरला संकट काळी जर असा काही विषय असला की आता संसद होऊ शकत नाही आणि अचानक काही गोष्टींचा निर्णय करण्याची गरज आहे. ही संकट काळी असलेली योजना. बरोबर आहे. रत्नाकर महाजन संकट काळी असलेली योजना. एक मिनिट बोला रत्नाकर महाजन. केला पाहिजे. माझ्या माहितीचा अभाव लोकांसमोर आणण्याच्या भरामध्ये स्वतःचं अज्ञान प्रगट करण्याचा मोह यांना आवरला नाही. कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरलची संस्था ही घटनेमध्ये चर्चा होऊन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या चर्चेला उत्तर देऊन अस्तित्वात आलेली यंत्रणा आहे. त्यामुळं केवळ नेहरू द्वेषापोटी प्रत्येक गोष्ट नेहरूंच्या पर्यंत येऊन पोचवायची आणि ती नेहरूंनी केली म्हणून अनिष्ट आहे म्हणून आम्हाला मान्य नाही, हा धंदा आता सोडून दिला पाहिजे. घटना समितीमध्ये चर्चा ज्या वेळेला झाली त्यावेळेला कंट्रोलर आणि कॉम्प्ट्रोलर अशा दोन्ही शब्दांची चर्चा झाली आणि या दोन्ही शब्दांच्या संकल्पना आणि अर्थ बाबासाहेबांनी समजावून सांगितले आणि म्हणून कॉम्प्ट्रोलर हाच शब्द कसा बरोबर आहे हे बाबासाहेबांनी पटवून दिलं आणि त्यानंतर अस्तित्वात आलेली ही यंत्रणा आहे. घटनेप्रमाणे जे CAG अस्तित्वात आलेलं आहे, दिशाभूल करू नका. आधी पूर्ण माहिती घ्या, पूर्ण अभ्यास करा आणि मग बोला. काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षामध्ये या विषयावर कसा वाद आहे ते आपण पाहिलं, परंतु या विषयावरचे जे अत्यंत महत्वाचे आक्षेप आहेत ते म्हणजे जर घर बसल्या कोणाला अशा प्रकारचं अन्न मिळत असेल तर तो उठून घराबाहेर जाऊन मेहनत तरी कशा करता करेल. मध्यम वर्गाला धान्य विकत घ्यावं लागतं, त्याचा तुटवडा निर्माण होऊन त्याच्या किमती गगनाला आणखीन भिडतील का, म्हणजे आता आहेत त्यापेक्षा आणखीन गगनाला भिडतील का, अशा प्रकारचा धोकाही संभवतो. या दोन्ही प्रश्नांची उत्तरं मी डॉक्टर बुधाजीराव मुळीक यांना विचारणार आहे. का ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय मतांसाठी पुढचं पाऊल. झी 24 तास, एक पाऊल पुढे.